नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाईम होते 7:37. डेट आहे आजची 9 तारीख आणि ट्रिप मारली आहे रिसेट. गाडीमध्ये CNG आहे, तर भरायची काय सध्या गरज नाही आहे. अप्रॉक्सिमेटली 140-150 किलोमीटर चालू शकते, एवढी रेंज आहे CNG मध्ये. आणि इन केस चालली तर पेट्रोलवरती चालेल, तर काही इश्यू नाही. मोबाईलचा रिचार्ज संपला होता. सगळ्यात पहिले मोबाईलचा रिचार्ज टाकला, त्यानंतर उबरला चालू केलं. तर उबरमध्ये सध्या तर काही वाजत नाही आहे. ओलाला पण चालू करूया, बघू ओलामध्ये काय ट्रिप लागतात आज. परत खारघरमधून लॉंग पिकअप. महालक्ष्मीची ट्रिप होती. खारघरमधून डिमांड जास्त आहे वाटतं. ओलामध्ये एक ट्रिप भेटली आहे. चेंबूर सायन्स साईडच्या आसपास कुठेतरी आहे, ऑफिसच्या एरियाची. कस्टमरला कॉल केला आहे, कस्टमर येत आहेत. इथे स्कूलची गाड्या पार्क केल्यात बघा, पूर्ण लाईनीत. मी इथे होतो नेक्सॉनच्या पाठी. परत विचार केला की त्याच्या गेटजवळच उभं राहावं, नाहीतर माहिती पडलं की मला परत शोधत बसेल, म्हणजे मी थोडा पुढे आलो. बरोबर टाईम होते 8 वाजतात. ट्रिप तर झाली कंप्लीट. ओके, नशीब. मला वाटलं की बाबा परत अपडेट होत नाही की काय. भीती वाटते यार कधी कधी ओलाची, की तो अपडेट पटकन करत नाही ना, तर मग असं होतं की अरे यार. आणि कसं आहे, कस्टमरचं ऑनलाईन पेमेंट होतं. 32 किलोमीटरचे 581 भेटले. 1 तास 15 मिनटं लागले. आपल्या एरियामधून सायन लोधा. आता इथून पण ट्रिप लागायचे चान्सेस आहेत, पण मी थोड्या ना एक्झिट गेटच्या इथे आहे, तर थांबून बघू लागतंय का. लागत असेल तर वेल अँड गुड. आणि आपला उबरचा पास तर संपलेला आहे. तो तर वायाच गेला, म्हणजे उबरचा पास एक प्रकारे. पण आता ठीक आहे. अंधेरी पिकअप लोकेशन बघा जरा. अंधेरी ईस्टची ट्रिप घेतली आहे. एरिया तर गिचमिटवाला आहे, पण आता काय करणार, ऑप्शन नाही है तो जाना तो पडेंगा. पिकअप लोकेशन 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहेत. आय गेस प्रतीक्षा नगरमधूनच पिकअप आहे. सो लेट्स गो. 400 रुपये दाखवते 15 किलोमीटरचे, पण पोचायला दाखवते टाईम 1 तास. 1 तास काय 1.5 तास पण लागू शकतो. अंधेरी आहे भाई. आता मी उबरला केलंय चालू, बघू उबरमध्ये कशा प्रकारच्या काय ट्रिप लागतात. 2 ट्रिप कंप्लीट झाल्या ओलामध्ये, आणि ओलामध्ये 984 रुपीजचं टोटल अर्निंग झालेली आहे. याला गाडी पण अशा ठिकाणी लावली आहे ना, मी उन्हात आहे बघा, पण काय करू शकत नाही. अंधेरी आहे बाबा. ब्रिज खाली थांबलं तर मामू येतील, धप्पा देईल तो आपल्याला. सो त्याच्यामुळे मी इथंच लावली आहे गाडी. ह्या शेवटच्या ट्रिपला किती टाईम लागला, माझ्या मते 1.5 तास लागला. कुठली ट्रिप लागते. एअरपोर्टवरती एंटरच करणार होतो, तेवढं ठीक कस्टमरची ट्रिप भेटली आणि घेतली शेवटी. आता काय करणार, 22 किलोमीटरचे 332 रुपये दिले. उबर गो होती कॅटेगरी. विचार केला की जाऊ दे, आता घेतो. पास आता ॲक्टिवेट झालेला आहे आपला. हे बघा 11:09 पास ॲक्टिवेट झालेला आहे. गो होम नवी मुंबईचाच आहे, म्हणजे पनवेलचाच गो होम टाकून ठेवला आहे. त्याला बंद नाही करणार गो होमला. सो आता पुढे बघू कशा प्रकारचे काय ट्रिप भेटतात. ती गाडी तिथं उन्हात उभी आहे, आणि इथे T2ची ट्रिप लागून गेली. प्रीमियर कॅटेगरीमध्ये ॲक्सेप्ट केलं, एरर आला. मे बी परत लागली तर ठीक आहे. 25 किलोमीटरचे 500 रुपये दाखवत होता, म्हणजे ठीक आहे, 20 रुपये पर किलोमीटरचा रेट आहे. पण मी इथून हलणार नाही जिथपर्यंत ट्रिप लागत आहे तिथपर्यंत, कारण वाशी तसा पण माझ्यासाठी चांगला नाही आहे तसं बघायला गेलं तर. जाऊ दे, T2ची ट्रिप जाऊ दे, खड्ड्यात ऐरोलीला जाऊया. 12 किलोमीटरचे 209 रुपये भेटले. 35 मिनटं लागली पोचायला, तर ठीकठाक आहे.
आता सध्या मी ऐरोलीमध्येच आहे. हे बघा ट्रेन चालली आहे, तिथं समोर ब्रिज आहे आणि मी तर थांबलो आहे. ओला आणि उबर दोन्ही चालू आहेत. बघू कोपरखेरणे, सॉरी नाही कोपरखेरणे नाही, ऐरोली आहे ना. हां ऐरोलीमधून बघू काय ट्रिप लागते का. 200चा प्रेशर आहे तर बघू किती वाजता. अप्रॉक्सिमेटली 500 रुपयाच्या आसपास सीएनजी बसेल, कारण 4 पॉईंट बाकी आहेत अजून पण. वेळ होते 3:09 आणि मी आता आहे लीलावती हॉस्पिटल बँड्राला. ज्या कस्टमरला मी इथे ड्रॉप केलं त्याच कस्टमरला परत रिटर्न पण घेऊन जायचे कुठे, जिथून त्यांना पिकअप केलं होतं. पिकअप केलं होतं मी घनसोली सेक्टर 23मधून आणि 28 किलोमीटरचे 429 रुपये दिले 48 मिनिट्समध्ये. तर ते बोललेत की माझा अर्धा तासाचं एक काम आहे, तो करून बोलते मी परत येतो. नंबर दिला आहे त्यांना. ते मला बोलले की गेट नंबर 4च्या समोरच उभा राहा बोलते इथे, आणि आलो की लगेच कॉल करतो. तर माझ्यासाठी पण चांगले आहे, त्यांच्यासाठी पण चांगले आहेत, दोघांचा पण फायदा. चला, जिथून कस्टमरला पिकअप केलं होतं तिथं कस्टमरला ड्रॉप केलं. मी बोललो की 410 रुपये सेंड करा, ते 450 रुपये सेंड केले. उबरमध्ये मी रेट चेक केलं होतं तर तिकडे लीलावती हॉस्पिटलच्या इथे तर फेअर दाखवत होता सेडनमध्ये 396. ठीक आहे. आता उबरला तर चालू केलं आहे. जोगेश्वरीची ट्रिप लागत होती, 3 किलोमीटरचा पिकअप होता. रबाळेवरून ट्रिप लागते आणि मी आहे घनसोलीमध्ये. ते पण प्रीमियर कॅटेगरीमध्ये अप्रॉक्सिमेटली 20 रुपये पर किलोमीटरचा रेट. याच रेटनी उबर गोमध्ये पण वाचली आणि याच रेटनी प्रीमियरमध्ये पण वाचते. जोगेश्वरी ईस्ट नाही बाबा, नाही जायचं जोगेश्वरी ईस्टला. आता रिसेंटली एक ट्रिप भेटली पण मी काही ॲक्सेप्ट नाही केली, फक्त स्क्रीनशॉट काढून ठेवला. रबाले नवी मुंबईमधून पिकअप आणि शिवशंभो सीवूड्स बिल्डिंग गोराई 3 बोरवली वेस्टचे बिझनेस पार्टनरमध्ये 806 रुपये दाखवत होतं. आणि टाईम बघा 2 तास. आता तो ज्या व्यक्ती म्हणजे इथं नवी मुंबईमध्ये कोण ह्या साईडचा माणूस असेल त्यासाठी एकदम बेस्ट ट्रिप होती. पण अनफॉर्च्युनेटली आपण नवी मुंबईचे आहोत तर आपल्याला नवी मुंबईची ट्रिप पाहिजे. ठाणे वेस्ट आनंदनगरची ट्रिप आहे, 410 रुपये दाखवत होतं 21 किलोमीटरचे. हे बघा लोडिंग चालू आहे, लोडिंग. ज्या एरियातून बाहेर निघालो त्याच एरियामधून परत ठाण्याची ट्रिप भेटली. ती वाली शेवटची ट्रिप काय ठाण्याची भेटली नाही, पण ही वाली ट्रिप भेटली. दाखवतोय 1-1.25 तास, पण मी विचार केला की यार ठाण्यावरून नवी मुंबईची ट्रिप ते भेटेल तसं, पण आपण एरिया प्रेफरन्स काय यूज नाही केलं आहे, तर त्याच्यामुळे चान्सेस आर व्हेरी हाय की आपल्याला ठाण्यावरून नवी मुंबईची ट्रिप भेटेल. बघू कसं काय सीन आहे. सगळ्यात पहिले कस्टमरला घेतो ना ड्रॉप करतो. मी आता सध्या आहे ठाणे खोपट गावच्या आसपास आहे आणि इथे नियर बाय CNG पंप पण आहे महानगर गॅसचा. इथून एखादी ट्रिप लागली तर लागली, नाहीतर मग आपल्याला ऐरोली साईडला जायला लागेल. आता माझ्याकडे जो एरिया प्रेफरन्सचा जो टाईम रिमेनिंग राहिला आहे तो आहे 1 hour 22 minutes. अजूनपर्यंत आपल्याला नवी मुंबईची ट्रिप काय वाजलीच नाही, काहीच नाही लागले. दादांना वाटतं गाडी काढायची आहे. 1 मिनटं गाडी पाठी करतो. भावानो आता एक तुम्हाला स्टोरी सांगतो. मला आहे ना बेलापूरची ट्रिप भेटली होती. ठीक आहे, बेलापूरची ट्रिप भेटली. बेलापूरला ड्रॉप करणारच होतो, 400 रुपये फिरायचे फेअर दाखवलं होतं आणि युटर्न मारून परत त्या कस्टमरला थोडासा दुसऱ्या लोकेशनमध्ये ड्रॉप करावा लागला, जस्ट बिकॉज की तिचा कस्टमर जो आहे तो पेशंट आहे ना, तो तिचा आला होता. मला काहीतरी 24 किलोमीटरच्या 400 रुपये दाखवले होते, पण हे फेअर थोडंसं चेंज झालं आहे. ठीक आहे. आता मला वडिलांचा आणि बहिणीचा फोन आले की ठाण्याला पोचलास की पहिला तसंच घरी आहे, काय ट्रिप बिप घ्यायची गरज नाही, कारण टाईम पण तर बघा 9:45.
आणि आता एरिया प्रेफरन्स जर चालू केला तर किती मिनिटाचा एरिया प्रेफरन्स टाइम रिमेनिंग आहे ते बघायला लागेल पहिले. ओनली 5 मिनिट्स. कारण मी ती आहे ना ट्रिप स्टार्ट करताना आहे ना स्टॉप रिक्वेस्ट केलं नव्हतं, तर त्याच्यामुळे एरिया प्रेफरन्सचा टाईम आहे तो संपत गेला. एक तर 1.5 तासांनी ट्रिप लागली आणि त्याच्यामध्ये हे असं झालं. काय यार हसू रडू का काय करू का स्वतःलाच ब्लेम करू. आता बघा माझ्याकडे ऑप्शन होता की तिला आहेत ना तिथं हायवेला उतरावायचा, पण ते माणुसकीच्या नात्याने ते मला जमलं नाही. तिला घेऊन आलो. ती बोलली बाबा थँक्यू सो मच ड्रॉप केल्याबद्दल इथे. कारण काय बोलू आता मी, जाऊ दे सोडून द्या विषय. काय आहे का इथे, काहीच नाही रे देवा. एवढा एमटी मला गाडी चालवायचाच कंटाळा आलाय. पहिली मेन गोष्ट म्हणजे एमटी जायचं तर सोडूनच द्या विषय, मला गाडी चालवायचाच कंटाळा आलाय. चला एक काम करतो, इथे गो होम टाकून ठेवतो आणि निघतो डायरेक्ट एमटी. कारण ही सिच्युएशन भाई एकदम वेगळीच सिच्युएशन आहे. 33 किलोमीटर लांब आहे माझं घर इथून. ठीक आहे. आता काय पोचेन कधी माहिती आहे का, 11 वाजता. वाव मित्रांनो, टाइम बघा 11 वाजले ऑलमोस्ट आणि गाडी टोटल चालली आहे 233 किलोमीटर. शेवटची जी ट्रिप आहे ना त्याच्यामुळे काय झालं की मला ठाण्यामधून रिटर्न ट्रिप काही भेटली नाही. चालू होतं सगळं. नशीब इतका बेकार की उबरमध्ये नाही गो होम लागला नाही एरिया प्रेफरन्स लागला, कारण दोन्हीही संपलेले होते आणि ओलामध्ये काहीच वाजलं नाही. तर टोटल अर्निंग झाली किती, तर टोटल अर्निंग झाली आहे 3,200. 3,200 मधून मायनस केलं आपला 1,000 रुपयाचा CNG. थांबा, 3,200च्याच आसपास काहीतरी काम झालं आहे. हां, मी कॅल्क्युलेट केला. 3,200 प्लस मायनस हे परत आपले ते किती 85 रुपीज ते आणि 1,000 रुपयाचा CNG. 1,900 रुपये हातात राहिले. खूप म्हणजे खूप चांगल्या टाईममध्ये पोचलो असतो. 9:40 बेलापूरमध्ये ड्रॉप होतं त्या मॅडमचा, पण एंड मुमेंटला युटर्न मारून परत ठाण्याला जावं लागलं. अर्निंग होण्याचे चान्सेस पण होते, पण ट्रिपच लागली नाही तर काय करणार. लोकल ट्रिप पण नाही लागली ठाण्यामध्ये जाऊन. म्हणजे स्वतः विचार करा की ठाण्याला जाणं म्हणजे एक तो बेकार डिसिजन होता, पण आता काय करणार. हायवेवरती कुठे कस्टमरला ड्रॉप करणार आहे ना. तर टोटल एवढे पैसे राहिले हातामध्ये आणि गाडी दाखवते मीटरमध्ये 13 तास ऑलमोस्ट. मी 7 वाजता निघलो होतो. 7, 8, 9, 10, 11, 14 तास मी माझ्या घरापासून लांब होतो. म्हणजे 14 तासाचीच अर्निंग कन्सिडर होणार, पण ठीक आहे. सो एनिवेज आजचा व्हिडिओ एवढंच. आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर. धंदा थोडासा डाऊन आहे, कॉम्प्रोमाइज केल्याशिवाय धंदा होणार नाही, लक्षात ठेवा ही गोष्ट.